पण तुला दिवसा समजलं नाही काय आहे करला. गप ना बाबा, गप ना. काहीच प्रॉब्लेम नाही. लाईट पण नाही भेटत रे. लाईट पण आता काय बोललेला शनिवारी बोलतोय आपण काय बोललो शनिवारी कामावर झालं मोकलं. याला बोललो मी शनिवारी आहे रविवारी मस्त झोपायला भेटेल. नाही भाई तसं म्हणतो आराम करतो म्हणतो मी. झालं नाही. हा शूटिंगचा तिसरा दिवस आहे. तिसऱ्या दिवशी आम्ही शूटिंग करतोय. आम्ही एवढी डेडिकेटेड माणसं आहेत की आम्ही सारखी करू. आता चुकला ना तरी परत करू. व्हिडिओला अख्खा हप्ता एका व्हिडिओसाठी घालू. म्हणजे ती लोक वेगळी असतात जी लोक 30 सेकंदाची रील बनवतील. आम्ही 30 सेकंद जमत नाही. आम्हाला मिनिमम 30 मिनिटं तरी पाहिजेत. लॉंग व्हिडिओची माणसं आहेत आम्ही. सॅटिस्फॅक्शनच नाही भेटत रे. रील सॅटिस्फॅक्शन नाही भेटत मला. मेन लॉंग फॉर्मॅटच्या व्हिडिओ जी मजा आहे ती कशातच नाही. झोप भेटते का कामावरून गेल्यावर. असली जॉब दोन तास पण जीवावर भेटणार ना ते झोपाला. परत तिथून काम उठायला लागतं कामावर. परत कामावर गेलं तरी कामच करायचे काय झोपून देतील तिथं. बोल जेजूरला गेलो तो टाकायला व्हिडिओ आम्ही 3 वेळ व्हिडिओ बघितली आणि त्यांनी किती वेळ बघितला कुणाला माहित. परत तिथे गेलो ना जेजूरला वायपण होता भेटत तिथे गेलो टाकायला व्हिडिओ तिथून एक वेळ बघितली. 10-20 वेळेला त्याच्या मोबाईलवर बघितले असेल ना. परत ते टीव्ही होती व ती याची बसची तिथं बघितली असेल. तिथं नंतर लावली ते व्हिडिओ पडल्यावर लावले. मी सारखी बघते. मी एकदा माझं किंचाळली एकदा व्हिडिओ केली ना मग ती पूर्ण चेक करणार. मग ती एडिटिंग मध्ये आवाज बरोबर येतोय की नाही म्युझिकचा मग ती चेक करणार. मग मोबाईलवर टाकणार. मोबाईलवरून चेक करणार. मग परत लॅपटॉप मध्ये अपलोड केल्यानंतर चेक करणार युट्यूबने क्वालिटी डाऊन केले का. त्याच्यानंतर बघा बोका अंधार बघा फक्त. आता गाडी बंद झाल्यावर किती अंधार आहे. आपल्याला भुत्ता पण बघायला भेटणार आहे. चायला गपरे बाबा. तो पाठवून आता झाले. साप भेटलाय बघायला. पूर्ण अंधार आहे बघू शकता. आता बोर्ड चालू होईल आपल्या लाईटी. आपल्याला समजेल किती उजेड येते. ओ हो काय लाईट आहे. आहा जगमगून गेलो. लाईटी पूर्ण आता इथं स्प्रेड होतील ज्या वरती पूर्ण तो पुष्पा मूवी सारखा इफेक्ट येईल. तुम्हाला मी आता दाखवणार नाही काय. व्हिडिओ लवकरच रिलीज होईल तेव्हा बघा तुम्ही. पण हा काहीतरी वेगळा प्रोजेक्ट आहे. बघू यार. बाईला साडी घालायला लावली कारण रात्री आमच्या सोबत यायला कोण रेडी नाही. कुठली पोरगी रेडी नाही. ऍक्च्युली विषय कसा झाला आम्ही प्रयत्न केला पण आमच्या सोबत कुठली पोरगी यायला तयार नाही झाली या टायमाला. आता 1-2च्या टायमाला कोण येईल त्याच्यामुळे मग आम्ही पोराला दिली. त्याचा शरीरयष्टी पण त्या पोरीसारखीच आहे त्याच्यामुळे आम्ही त्याला दिली. A few hours later. पण तुला दिवसा समजले नाही काय आहे करला. काय स्मशानभूमीचा काहीच गप प्रॉब्लेम ना बाबा, गप ना. काहीच प्रॉब्लेम नाही स्मशानभूमीचा. नाही रे चुप बे. सगळ्यांना कुत्रा मारील मी. चाप लाईट पण नाही भेटत रे. लाईट पण लाईट पण हा भेटली तर. अरे बाबा मी हॉरर व्हिडिओ नाही करत आणि ही व्हिडिओ हॉरर आहे. आम्हाला शप्पथ सांगतो मला नाही करत. मी हे असले व्हिडिओज नाही करत मी. कारण कांताबाईच्या शूटला पण वाट लागली. सगळ्या शूटला काही ना काय वाट लागते. कुठली लाईट बंद झाली नाही ती गेले ते. आणि मी जेव्हा कुठं पण अशा ठिकाणी जातो ना मला दिसत नाही काय पण मला फील होतं. मला असं वाटतं की काय ना काहीतरी आहे आणि मला एकदम असं दाबल्यासारखा फील होतो आणि असं गरमी फील होते एकदम गरमी. आणि मी ती लोकेशन बघितली आधी. मी 2 वेळा गेलो तिथून. आमच्या मित्राचाच एक फार्म हाऊस पण आहे तिथे बाजूला आणि येताना जाताना दिवसा गेलो त्याच्यामुळे काय वाटलं नाही. नेचर एन्जॉय करत गेलो. दिवसा काहीच नाही वाटत. पण जो रात्री गेलो तेव्हा माझी नजर पडली तिथं
आम्हाला दिवसा काहीच दिसला नाही. रात्री गेल्यावर समजला बाजूला स्मशानभूमी आहे आणि काही नाही डोक्यात यार. पण मला एकदम भीती वाटायला लागली. मला काय माहिती अचानक काय झाला. तिथेच आहे सगळे. टू व्हीलर वरती टाकू का? बोल तिकडच जाऊ तुला रे. तिकडे जायचं लगेच पोहोचू. जाऊ फटाफट जाऊ. गाड्या राहिल्या कोणाच्या तिथं? नाही यांच्या बाईक घ्यायला लागते. बाईक आहे ना? नेरा तिथं बाईक थांबवतो. चालेल चला मग चला. गाडी जाऊ दे. अरे मी लिटरली उतरलो आणि उतरून डायरेक्ट माईकच खाली पडला. हे कोण होता ना दुसरा? माईक गेला ना दुसरा कोण होता ना आपला? गेला ना. नेऱ्यापासून सुरुवात कर बघायची कुठं पाहिजे तुला बघ. हा ठीक आहे चालेल. जेव्हा तू राईटला मी येतो मी आहे. हा चालेल. शेतात कसे बुजगावणे उभे केले. ऑलरेडी माणूस एवढा घाबरला असेल आणि तर असले बुजगावणे बघून माणसाचा जीव जाईल. नाही रे इथं काय भीती नाही रे. त्या लाईटी बिटी सगळे आहेत रे इथं. इथं युवा आल तरी आपण बघून घेऊ. आपल्या पाठीशी आई आहे. आपल्या पाठीशी आई आहे ती बघ. आमच्या पाठीशी आई आहे. काय भीती. तिथं चेटकीन होती. गो बाबा. तो हा पोलिसांचा लिहिलाय तर जातच नाही आता. तो आता अंगाशी येणार आहे विषय. निघला का? पोलिओ झाला रे. चुकुंबम पोलिसांनी बघितला ना तो. पोलिओ करून सोडतील तुम्हाला पोलीस. LIC राहू दे. LIC कसं होईल? हा बस LIC टार्गेट. LIC टार्गेट करायचंय बस. गावात एवढ्या स्टोऱ्या असतात ना, म्हणजे त्या काही खोट्या पण असतात. मला वाटतं काही खऱ्या पण आहेत. कारण काही खऱ्या म्हणजे माझ्या एका मित्राला सोडलं घरी. तो मला बोलला की आम्ही बाईकवर चाललेलो त्यांच्याच गावात. तर तिथे एका माणसाने फास घेतलेला. तर त्याच्यात त्या ओनरनी काहीतरी जाऊन तिथं, आणि आपण होतो त्यासोबत, त्यांनी जाऊन तिथं शिव्या घातल्या. हातबीत दाखवून शिव्या घातल्या त्या झाडाला. अचानक असा का ना आवाज आला जोरात. बाईकवर होते, गाडीत पण नव्हते, सो गाडीचा पण नाही आवाज येऊ शकत. आणि त्यांची हीट टरकली. डायरेक्ट बाईक घेऊन पळाले.